हॅलो, वेलकम टू आवर न्यू ब्लॉग. गाईज, आज आम्ही जात आहोत भिवंडी येथील सॉरी हाईट कमी असल्यामुळे प्रॉब्लेम आहे. तो आमच्या भिवंडीमध्ये खूप मोठा आउटलेट ओपन झालेला आहे. खूप कंपनींचे आउटलेट येणार आहेत. कंपनीचे नाही आहेत ना, कंपनीचे येणार आहे कारण का मागे खूप मोठे गोडाऊन्स आहेत. त्यामुळे इथे आउटलेट खूप भेटणार. खूप नवीन नवीन वस्तू भेटेल तुम्हाला स्वस्तामध्ये. ते तर आहेच, खाण्यापिण्याचं पण आहे, शॉपिंगसाठी पण असणार आहे. छान आहे. त्यामुळे आता आपण तुम्हाला दाखवतो. आमच्या सोबत एक मोठा स्कॅम झालेला आहे. आम्ही हा मॉल बघायला आलो होतो. आम्ही रील बघून आलतो की हा मॉल चालू झालेला आहे नवीन भिवंडीमध्ये. पण इथे आल्यावर समजते की मॉलमध्ये सगळं काम अजून बाकी आहे. काम चालू आहे, फक्त बर्गर किंग आणि मॅकडी तेच फक्त चालू आहे बस. खूप हाईप केलं होतं म्हणजे मॉल छान आहे, पण त्याचं काम चालू आहे अजून. पण आम्हाला वाटलं की हा क्या कुछ बोलना चाहोगे आप इस बारे में? आम्हाला खूप फसवण्यात आलेला आहे. अडक फसवत नाही आपल्याला. मस्त मॉल मध्ये जाऊ, काहीतरी कपडे बिडे शॉपिंग घेऊया, खाऊ पिया, मस्त पैकी एन्जॉय करूया. पण इथं आल्यानंतर आमचा खूप मोठा पचका झालेला आहे गाईज. या मुली इट्स ओके. पण हे बघा, मस्त मस्त मस्त. त्यावर काय लिहिलेलं आहे रे? डिस्काउंट टू हाय टू इग्नोर. हा मॉल एवढा मोठा आहे ना की इथे मॅकडी साठी सेपरेट बिल्डिंग आहे, बर्गर किंग साठी सेपरेट बिल्डिंग आहे. खूप खूप मोठा एरिया आहे. हा तुम्हाला मी दाखवतो. खूप पुष्कळ मोठा असा मॉलचा स्पेस आहे. जेव्हा चालू होईल ना तर खूप पब्लिक इथे येईल. आलोय मॅकडॉनल्ड्स मध्ये. तो गाईज, अशा प्रकारे आमचं चांगला पचका झालं आहे. पण ठीक आहे, आम्ही एन्जॉय करणारच. त्यासाठी आम्ही आलो मॅकडीमध्ये. मॅडमची इच्छा होती ना कुठे. आमची ऑर्डर आलेली आहे. आता आम्ही मस्त खाऊ. आणि मी याला नाही देणार, हा फक्त फ्राईज खाणार आहे, मी बर्गर खाणार आहे. गोड आहे, मस्त आईस्क्रीम. ये फंस गया. कशी गल्ली वाला, कशी गल्ली. ए साहब, आइसक्रीम तो देखो मैकडी का. ये फंस गया. अच्छा, आमचं खाऊन झालेलं आहे आणि मस्त वाटलं आज. सो आता भेटूया पुढच्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.